मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,836 वरती. 24,836 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी मार्केट गॅपअप झालं होतं. पण सर्वांनी लाईव्ह मार्केटमध्ये बघितलेलं असणार की मार्केट गॅपअप झालेलं होतं. मार्केट झालेलं होतं गॅपअप ओपन झालेलं होतं. सुरुवातीला खाली पण आलं, मार्केटने एक डिप मारलेला होता. त्यानंतर मार्केटमध्ये रिव्हर्सल झाला आणि तो पण चांगल्या पद्धतीचा रिव्हर्सल झालेला होता. मार्केट जवळजवळ 25,000 जाऊन पोहोचलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे आजच्या दिवशी काय झालेलं आहे मार्केटमध्ये 0.25चा डिफरन्स आहे फक्त. ठीक आहे, आजच्या कॅन्डलचा हाय जर बघितलं ना तुम्ही 24,999.75, 24,999.75 आजचा हाय. म्हणजे 25,000 गाठण्यासाठी किती पॉईंट? फक्त 0.25. एवढाच डिफरन्स या ठिकाणी राहिलेला आहे बघा. नाहीतर निफ्टीने गाठलेला होता आज 25,000चा आकडा. आपण असं म्हणायला हरकत नाही की निफ्टी आता 25,000 गेलेली. हा फक्त डिफरन्स कितीचा आहे? 0.25चा आहे. तर आपण म्हणू शकतो की निफ्टी आजच्या दिवशी 25,000 गेलेली होती. आणि तिथूनच काय झालं? सेलिंगचं प्रेशर आलं. ठीक आहे, मार्केटमध्ये सेलिंगचं प्रेशर आलं. त्याचं कारण काय होतं? मार्केट खाली येण्याचं कारण काय होतं? बँकिंग. का बरं? सकाळच्या वेळेला आपण बघितलं बँकचे जे स्टॉक होते सर्व रिकवर झालेले होते. ICICI बँक तर वरतीच होती. ICICI बँक तिच्यामध्ये बाईंग झाली. HDFC बँकेमध्ये पण बॉटमपासून बाईंग आलेली होती. HDFC बँक, ॲक्सिस बँक वरती होती. कोटक बँकेमध्ये जास्त सेलिंग झाली. नंतर कोटक बँक, SBI स्टॉक पण वरती होता. त्यानंतर बँक ऑफ बरोडा पण वरती होता. हे जे स्टॉक होते बँकिंगचे हे सुरुवातीला आपल्याला वरती दिसले, पण नंतर यांच्यामध्ये ना खूप जोरदार सेलिंग झालेली होती. म्हणजे 5 ते 10 मिनिटांमध्ये हे स्टॉक आपल्याला ताबडतोब खाली येताना दिसले. सेलिंग खूप झालेली होती यांच्यामध्ये. तुम्ही बघा बँक निफ्टी इंडेक्स जो होता तो वरती होता, जवळजवळ 850 पॉईंटने वरती होता प्लसमध्ये. आणि टॉपपासून तो 1,000 पॉईंटने खाली आलेला होता. 1,000 पॉईंटने खाली आलेला होता टॉपपासून, पूर्ण निगेटिव्हमध्ये गेलेला होता. पण जेव्हा मार्केट आपलं बंद झालं कुठे तो 110 पॉईंटने प्लसमध्ये बंद झालेला आहे. पण 1,000 पॉईंटने तुटला तो. नंतर का तुटला? तर त्या इंडेक्समध्ये असलेले सर्व स्टॉक जे होते ना तुटलेले होते. त्यांच्यामध्ये सेलिंग प्रेशर जास्त प्रमाणात होतं. मग हे जे स्टॉक असतात ना हे पण निफ्टी 50मध्ये असतात. समजलं? निफ्टी 50चा भाग, यांचं वेटेज पण चांगलं आहे निफ्टी 50मध्ये. त्यामुळे निफ्टी 50 इंडेक्स खाली आलेला होता आजच्या दिवशी पुन्हा. ठीक आहे, एक चांगला रिव्हर्सल पण झाला. नंतर एकदम टॉपपासून 25,000च्या लेवलपासूनच निफ्टीमध्ये सेलिंग आलेली होती. या लेवलपासूनच एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आपण म्हणतो त्याला, त्या लेवलपासून मार्केटमध्ये सेलिंग आलेली होती. हे बघा, मार्केटमध्ये व्हायला काही पण होत असतं. हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा तुम्ही. आणि जर तुम्ही नोट्स बनवत असतील, माझं एक सांगणं आहे, हा शब्द विसरायचा नाही आहे तुम्ही. मार्केट सुप्रीम असतं. मार्केट असतं सुप्रीम. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, केव्हा काही पण होऊ शकतो. मी मार्केटमध्ये किती बुलिश असलो, अचानक मार्केटमध्ये सेलिंग पण होऊ शकते. मी म्हटलो मार्केट बेरिश आहे, मार्केटमध्ये अचानक बाईंग पण येऊ शकते. व्हायला काही पण होऊ शकतं मार्केटमध्ये. हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा आहे. आपण चुकणार हे ठरलेलं असतं मार्केटमध्ये. आपण जरी ॲनालिसिस केलेलं आहे, आपण चालायचं ॲनालिसिसप्रमाणे, त्यामध्ये लॉजिक असलं पाहिजे. कोणताही स्टॉक बाय करतोय आपण, कशा प्रकारे बाय करतोय, का बाय करतोय, त्याचं लॉजिक असलं पाहिजे. मग त्याच पद्धतीने काही वेळेला स्टॉक गेला, आपल्याला प्रॉफिट देऊन जाणार. चुकलो आपण मान्य करायचं. मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं. सुप्रीम हा शब्द जो असतो ना मार्केटमध्ये, हा नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. ठीक आहे. मग आता कोणी म्हणेल आजच्या दिवशी मार्केटमध्ये सेलिंग झाली, याचा अर्थ आपलं मार्केट आता निगेटिव्ह झालं का? नाही, आपलं मार्केट स्ट्रॉंगच आहे. नेहमी माझ्याकडून तुम्ही हाच शब्द ऐकणार, मार्केट स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपलं मार्केट काय आहे? बुलिश आहे. तुम्ही म्हणणार एवढं मार्केटमध्ये सेलिंग झाली आणि तुम्ही म्हणतात मार्केट बुलिश आहे. बुलिशच आहे. त्याचं स्ट्रक्चर अजूनपर्यंत बेंड झालेलं नाही. जो मार्केटचा अपट्रेंड चालू आहे, मार्केट आपल्याला अपट्रेंडमध्येच जाताना दिसतं आहे. ठीक आहे, मार्केट थोडं डीप देतं, मार्केटमध्ये बाईंग येतं, थोडं डीप देतं, मार्केटमध्ये बाईंग येते. इथे पण डीप दिला, मार्केटमध्ये बाईंगच आली. काही लेवल असतात महत्त्वाच्या, त्या जर मार्केटने ब्रेक केल्या तर मग मार्केटमध्ये विकनेस येणार. आणि ती लेवल मी तुम्हाला अगोदरपासून सांगतोय कोणती ही लेवल असणार ती, की जर मार्केट 24,174च्या खाली गेलं, हा एक असणार सपोर्ट. हा एक सपोर्ट आहे मार्केटसाठी. जर याच्या खाली गेलं मार्केट तर मग मार्केटमध्ये विकनेस येऊ शकते, की मार्केट आता वरती गेलेलं आहे, इथून सुरुवातीला सेलिंग झाली, खाली आलं, पुन्हा ह्याच लेवलला सपोर्ट घेतला आणि कंटिन्युअसली मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग होत गेली आणि या सपोर्टला ब्रेक करून टाकलं.
मग प्राईसचं स्ट्रक्चर या ठिकाणी खराब होऊ शकतं, ट्रेंड मार्केटचा बेंड होऊ शकतो. पण तसं काही साईन नाही अजूनपर्यंत. आज दिसतं आपल्याला मार्केट उद्या रिकवर पण होऊ शकतं किंवा थोडं 2-4 दिवस इथे कॉन्सॉलिडेशनमध्ये पण जाऊ शकतं. ही प्रोबॅबिलिटी असते मार्केटमध्ये. समजलं? असं नाही की 1 दिवसांची सेलिंग झाली याचा अर्थ आपलं मार्केट निगेटिव्ह झालेलं आहे, आपल्या मार्केटमध्ये विकनेस आला, असं तर काहीच नाही आहे. ठीक आहे, मार्केट आपलं स्ट्रॉंग आहे. मग आपण त्या पद्धतीने काम करायचं आहे. तुम्ही स्टॉकमध्ये काम करताय तर तिथे पण बघायचं योग्य लेवलला स्टॉक असतो का माझ्या, तिथेच मी बाय केलं पाहिजे. रँडम बाय करून फायदाही नसतो. बहुतेक जण रँडम काम करतात ना, फायदा नसतो. मी त्यांना सांगतो की तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करा, मार्केटमध्ये थोडे दिवस द्या ना, 1-2 वर्ष मार्केटमध्ये द्या, चांगला अभ्यास करा, मग ट्रेडिंग करायला लागा. तुम्ही जर विचारच करून येता की मला मार्केटमध्ये फक्त पैसा बनवायचा आहे, तर पैसा एवढा सहजासहजी बनत नसतो. पैशासाठी लागतो अभ्यास. अभ्यास केला आपण, अभ्यास केला की मग आपल्याला आपोआप समजतं की मार्केटमध्ये आपण कसं काम करायचं आहे. जोपर्यंत अभ्यास करत नाही आपण मार्केटमध्ये गॅम्बलिंग करतो. या गोष्टींचं पालन करायचं. हे मार्केटचे काही नियम असतात. लाईव्ह मार्केट जे असतं ना त्यामध्ये पण सांगत असतो की तुम्ही शिका, शिकण्यावरती फोकस करा जास्तीत जास्त. पैसा तर नंतर आपोआप बनत जातो. जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये काही गोष्टी समजायला लागतात ना तेव्हा मार्केटमध्ये पैसा तुमचा बनत जाणार आहे. समजलं? तर मार्केट आपलं कसं आहे, स्ट्रॉंग आहे. लेवल आपल्यासाठी त्याच आहे, लेवल त्याच आहे आपल्यासाठी. डेली टाईम फ्रेममध्ये हा एक सपोर्ट येते, अजून 24,400चा हा पण एक सपोर्ट आहे. उद्याच्या दिवशी बघूया आता मार्केटमध्ये कंटिन्युअसली सेलिंग येते की मार्केट पुन्हा वरती जातं. बँकिंगने सपोर्ट जर केला उद्याच्या दिवशी, म्हणजे ICICI बँक, ॲक्सिस, HDFC बँक यांच्यामध्ये जर बाईंग आली, याचा सपोर्ट पुन्हा निफ्टीला मिळू शकतो. निफ्टी पुन्हा वरती जाऊ शकते. रिलायन्समध्ये पण छान प्राइजेक्शन बनते. रिलायन्स पण स्ट्रॉंगच आहे, रिलायन्समध्ये पण विकनेस नाही आहे. बँकिंगचं स्ट्रक्चर जर खराब झालं तर त्याचा परिणाम इकडे मग निफ्टीवरती पण होऊ शकतो. समजलं? आजच्या दिवशी मिड कॅप, स्मॉल कॅप हे पण वरती होते. मिड कॅप इंडेक्समध्ये पण तेजी होती. त्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये पण तेजी होती. दोन्ही इंडायसेस आपल्याला वरती दिसले. डिफेन्स होतं, डिफेन्समध्ये पण आज चांगल्या प्रकारची रॅली होती. काही स्टॉक जे होते त्यांनी सर्किट लावलेलं होतं, अप्पर सर्किट. त्यानंतर रेल्वेचे पण काही स्टॉक होते, त्यांच्यामध्ये पण चांगल्या प्रकारची बाईंग होती. राईट्स होता, त्यानंतर IRFC पण होता, RVNL, रेलटेल यांच्यामध्ये पण चांगल्या प्रकारची बाईंग झाली. इरकॉन स्टॉक होता, त्याच्यामध्ये पण बाईंग झाली. ठीक आहे, हे 2 सेक्टर आपल्याला वरती दिसले. हे बघा, जिथे स्कोप असतो ना तिथे जायचं आहे आपण. कोणत्याही स्टॉकमध्ये टॉपला फसू नका. जिथे स्कोप आहे तिथे काम करायचं. तुम्हाला वाटतंय ना हा स्टॉक जरा टॉपला आहे, कंटिन्युअसली वरती जातोय, याने मागील 4-5 दिवसामध्ये 20 ते 30% रॅली दिली, चुकून जाऊ नका याच्यामध्ये. तुम्ही काय करतात, तुम्हाला वाटतं की हा वरतीच जातोय, आपण बाय केला म्हणजे तो वरतीच जाणार, तिथेच तुम्ही ट्रॅप होत असतात. नेहमी लक्षात घ्या. आणि हे प्रत्येकासोबत होत असतं की 20-30% आता स्टॉक गेलेला आहे मागच्या 4-5 दिवसांपासून, आता पुन्हा वरती गेला तर मला मिळणार नाही तो. तुम्ही बाय करतात आणि तिथूनच तो स्टॉक खाली येत असतो. का? तुमची एंट्री चुकते, तुमची एंट्री चुकत असते. या गोष्टींचं पालन करत चला. हा जो वेळ असतो ना, मी 5-10 मिनटं देत असतो व्हिडिओसाठी पहिले, हे खूप महत्त्वाचं असतं मार्केटमध्ये. ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. यावरती जर फोकस केला ना तुम्ही, लॉस जे होत असतात ना मार्केटमध्ये ते कमी व्हायला लागतील. निफ्टीचा स्ट्रक्चर ह्या लेवलच्या खाली बेंड होणार जेव्हा निफ्टी या लेवलच्या खाली ट्रेड करायला लागेल. ठीक आहे, आता काही महत्त्वाचे लेवल जे आपल्यासाठी महत्त्वाचे असणार इंट्राडेमध्ये आपण फक्त मार्केटला बघतो, कॉल पुट आपण करत नसतो. कॉल पुट करणं म्हणजे काय? ऑप्शन ट्रेडिंग. आणि मी कोणाला सांगत पण नाही की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करा म्हणून. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा बनत नाही, सरळ सांगतो. ऑप्शन ट्रेडिंग करूच नका, हे मार्गदर्शन असतं माझं पहिलं तुम्हाला. याच्याकडे जायचंच नाही. आपण फक्त मार्केटला बघतो दिवसभरामध्ये. जी प्राईज ॲक्शन होत असते, जे आपण शिकायला पाहिजे प्राईज ॲक्शन, त्याच्यावरती आपला सर्वात जास्त भर असतो. मग ह्या महत्त्वाचे लेवल कोणते असणार इंट्राडेसाठी ते आपण आता बघणार 5 मिनिटांमध्ये. तर आपण आता 5 मिनिटांच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. तर आज सकाळी ॲक्टिव्हिटी कशी झाली ना थोडक्यात आपण पहिले जाणून घेऊ. हे बघा, सकाळी मार्केट काय गॅप अप झालेलं होतं पण, बरोबर ना. थोडासा स्पाईक पण मारला वरती मार्केटने, म्हणजे 24,986 पर्यंत गेलेलं होतं. एक हाय मारलेला होता. त्यानंतर बघितलं ना एक निगेटिव्ह प्राइजेक्शन मार्केटमध्ये इथे बनत होती. ही निगेटिव्ह प्राइजेक्शन होती, बरोबर. मार्केट लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन करत खाली येत होतं. आणि जो गॅप होता मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, ठीक आहे, आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जो गॅप होता तो जवळजवळ मार्केटने इथे फिल केलेला होता आणि एक छान रिव्हर्सल इथे दिलेला होता. लाईव्ह मार्केटमध्ये आपण ही प्राइजेक्शन बघत होतो, कोणत्या लेवलच्या वरती मार्केट रिव्हर्सल देऊ शकतो. या सर्व गोष्टी आपण लाईव्हवरती शिकत असतो. एक छान रिव्हर्सल इथं झालेला होता.
एक डबल बॉटम फॉर्मेशन पण या ठिकाणी आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं 5 मिनिटांमध्ये आणि एक छान रिव्हर्सल इथून झालेला होता. पुन्हा मार्केट डे हायपर्यंत जाऊन पोहोचलं आणि हीच ती लेवल होती 24,999.75 या लेवलपर्यंत. बरोबर आहे ना. इथून सिलिंग आली 1 2 3 कॅन्डलमध्ये मार्केट खाली. मार्केटला जाण्यासाठी किती वेळ लागला बघा, 10:30 ते 12 वाजलेले होते मार्केटला वरती जाण्यासाठी. बरोबर आहे. पण मार्केट जे खाली आलं ना, किती कॅन्डलमध्ये खाली आलं बघा, फक्त 3च कॅन्डलमध्ये, म्हणजे 15 मिनिटांमध्ये मार्केट खाली आलेलं होतं. आता कोणी जर म्हणत असेल ना मी इथे कॉल बाय करून बसतो, रेजिस्टन्स ब्रेक झालेला आहे, तर हे मार्केट असं घेऊन जातं मग. आणि त्यात कोणी जर स्टॉपलॉसचा वापर करत नसेल आणि मार्केट जर खालीच थांबलं तर खूप मोठं नुकसान तुमचं होत असतं. त्यामुळे जे कोणी करत असतील ऑप्शन ट्रेडिंग, बहुतेक जण असतात सांगणार नाही, करतात, बहुतेक जण करत असतील तर त्यांनी स्टॉपलॉसचं पालन करायचं असतं अशा ठिकाणी, की मी जर चुकलो, मार्केट जर खाली आलं तर माझा लॉस थोडा होणार आहे, जास्त लॉस मला होणार नाही. या गोष्टी इथे होत असतात, त्यापासून आपण वाचलं पाहिजे. त्यानंतर मार्केटची ॲक्टिव्हिटी काय होती, म्हणजे इथे तुम्हाला व्हॉलेटाईल सेशन दिसलं. नंतरची ॲक्टिव्हिटी जर बघितली ना, व्हॉलेटिलिटी अप साईड डाऊन साईड मूव, मार्केटने पुन्हा रिकवर होण्याचा पण प्रयत्न केलेला होता बघा. मार्केट पुन्हा वरती गेलेलं होतं. ही लेवल पुन्हा रेजिस्टन्स बनली होती 24,900च्या आसपास. ही लेवल आपल्यासाठी काय होती, रेजिस्टन्स. मार्केट जायचं, हिट करायचं, तिथूनच खाली यायचं, ती लेवल पार करत नव्हतं मार्केट. बरोबर. मार्केटसाठी पुन्हा एक सपोर्ट 24,776 हा एक सपोर्ट होता आणि थोडं वरती गेल्यानंतर मार्केटने क्लोज देऊन टाकला. तर अशी ॲक्टिव्हिटी होती. म्हणजे आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये आज ना जास्त प्रमाणात व्हॉलेटिलिटी होती. उतार चढाव जे होते ना मार्केटमध्ये जास्त प्रमाणात होते. आता मार्केटमध्ये उद्या काय होऊ शकतं बघूया. मार्केटची ओपनिंग कशी होते. मार्केट काही वेळेला गॅप ओपन होऊन रिकवर पण होऊ शकतं, किंवा फ्लॅट झालं तर थोडं एका रेंजमध्ये पण फसू शकतं. ती रेंज कशी बनवू शकते मार्केटसाठी, फ्लॅट ओपन झालं समजा 24,840 किंवा 850च्या आसपास इथे ओपन झालं तर मार्केटसाठी पुन्हा एक रेजिस्टन्स बनणार. कोणती लेवल, 24,900. ही लेवल मार्केटसाठी बनणार एक रेजिस्टन्स आणि मार्केटसाठी सपोर्ट बनणार 24,776. हा मार्केटसाठी बनणार सपोर्ट. मार्केट फ्लॅट ओपन झालं, सुरुवातीला जर समजा मार्केटने वरती जाण्याचा प्रयत्न केला इथे पुन्हा जर सेलिंग आली, जशी इथे सेलिंग यायची प्रत्येक वेळेला दिसतंय ना तुम्हाला, इथे जर सेलिंग आली तर मार्केटसाठी पुन्हा ही लेवल सपोर्ट बनेल. एखाद वेळेला मार्केट मग या रेंजच्या दरम्यान थांबू पण शकतं. म्हणजे काय होऊ शकतं, रेंज बाउंड, त्याला आपण म्हणत असतो रेंज बाउंड मार्केट. मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं ती पॉसिबिलिटी समजलं ना. ते जायला ताबडतोब वरती पण जाऊ शकतं, पण केव्हा जाणार, जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेक होईल तेव्हा. 24,900चा रेजिस्टन्स, ही लेवल दिसते तुम्हाला, जसं फ्लॅट ओपन झालं किंवा थोडं गॅप ओपन झालं, ही जी प्राइस ॲक्शन दिसते ना तुम्हाला, मार्केटने सपोर्ट घेतला, बाउन्स घेतला, पुन्हा खाली आला आणि इथून रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय, हे लो ब्रेक करत नव्हतं मार्केट. बरोबर. मग जर फ्लॅट किंवा थोडं गॅप ओपन झालं, या रेजिस्टन्सला ब्रेक करून जर थांबलं याच्यावरती, म्हणजे 24,900च्या वरती जर मार्केट थांबायला लागलं तर मार्केट पुन्हा इथून रिव्हर्सल देऊ शकतं. पुन्हा गाठणार 25,000ची लेवल. 24,900 जर ब्रेक झाला रेजिस्टन्स, मार्केटसाठी पुन्हा नंतर हडल कोणता येणार आहे, 25,000चा. ही पण लेवल मार्केटमध्ये असणार रेजिस्टन्स. लक्षात घ्या, ह्या ज्या सायकोलॉजिकल लेवल असतात ना, सहजासहजी ब्रेक होत नसतात. बरोबर ना. मी प्रत्येक वेळेला सांगतो बघा तुम्हाला, सायकोलॉजिकल लेवल म्हणजे जसं 24,500 ही एक सायकोलॉजिकल लेवल झाली, 25,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल, 25,500 ही एक सायकोलॉजिकल लेवल. इझिली पार होत नसतात. आणि जेव्हा पार होत असतात त्या ठिकाणी असणारे कॉल रायटर किंवा पुट रायटर. आता आपण मार्केटची डायरेक्शन तर अप पकडतोय की मार्केट वरती जातं. इथून समजा 25,000च्या वरती जर मार्केट थांबायला लागलं तर त्या स्ट्राईकवरती असणारे कॉल रायटर. कॉल रायटर म्हणजे कोण, जे कॉल सेल करतात आणि मार्केटमध्ये मंदी करतात. जर मार्केट त्या लेवलच्या वरती थांबायला लागलं तर त्या आपल्या पोझिशन या ठिकाणी स्क्वेअर ऑफ करू शकतात. स्क्वेअर ऑफ म्हणजे ते शॉर्ट आहे ना, ते कव्हर होऊ शकतात त्या ठिकाणी. आणि ते कव्हर जर झाले तर मार्केट आपल्याला पुन्हा वरती जाताना दिसू शकतं, वरच्या लेवल दाखवू शकतं आपल्याला. त्यालाच आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग मूव्ह. त्याला आपण म्हणत असतो शॉर्ट कव्हरिंग मूव्ह. मार्केट आपल्याला पुन्हा एक अपमूव्ह देऊ शकतं, स्पीडने वरती जाऊ शकतं. पण केव्हा, जेव्हा 25,000च्या लेवलच्या आसपास थांबत असेल तेव्हा. असं नाही की ब्रेकआउटमध्ये ट्रॅप व्हायचं. कसं, ह्या ठिकाणावरून शार्प अपमूव्ह दिला मार्केटने आणि तुम्ही इथे अशी एंट्री घेऊन टाकली ब्रेकआउटला. तुम्ही बघत नाही की मार्केट किती खालून वरती आलेलं आहे.
जसं या ठिकाणी झालेलं होतं. या गोष्टी कोणी बघत नाही. हे छोटे छोटे ऑब्झर्वेशन असतात चार्टवरती. हे ऑब्झर्वेशन असतात चार्टवरती की कोणत्या गोष्टींचं मी निरीक्षण केलं पाहिजे. असं नाही की मी प्रत्येक वेळेला हॅमर बघत बसायचा, बरोबर ना, डोजी बघत बसायची. याला प्राइजेक्शन नाही म्हणत. तुम्ही काय करतात, चार्टला जेव्हा बघतात ना, कुठे हॅमर कॅन्डल बनते, कुठे डबल बॉटम फॉर्मेशन तयार होतं, हेच बघतात. पूर्ण चार्टची ॲक्टिव्हिटी बघत चला, कोणत्या ठिकाणी काय होतंय, बाहेरची एंट्री कोणत्या ठिकाणी येऊ शकते, सेलर कोणत्या ठिकाणी येऊ शकतात, हे सर्व चार्टला ऑब्झर्व करायचं असतं. तुम्ही ह्या गोष्टी बघत नाही, त्याच ठिकाणी तुमची चुकी होत असते. तर अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी ते होताना दिसेल आपल्याला. जर मार्केट 25,000च्या वरती थांबत असेल तर मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं, मग वरच्या लेवल गाठू शकतं. पुन्हा निफ्टीमध्ये आपल्याला एक ऑल टाईम हाय बघायला मिळू शकतो पुन्हा, जर मार्केट थांबलं वरती तर. मार्केटमध्ये वीकनेस, जसं हे स्ट्रक्चर आज बनलेलं आहे, वीक झालं, मार्केट आपल्या प्रिव्हियस हायला ब्रेक करत नाही इथे, मग मार्केट जेव्हा ह्या लेवलच्या खाली जाणार 24,776, मार्केट जरी तर फ्लॅट ओपन झालं समजा, ठीक आहे, सुरुवातीला थोडं वरती जाण्याचा प्रयत्न पण करू शकतं, ते नाही गेलं वरती खाली येणार, एक सपोर्ट लेवल असणार आहे. इथे बाउन्स घेते का बघायचं, काही वेळेला बाउन्स घेऊन वरती पण जाऊ शकतं ते, बरोबर आहे ना, किंवा इथे बाउन्स देऊन शॉर्ट होतं आहे, ह्या लेवलच्या खाली जातं आहे, 24,776च्या खाली जात असेल तर मग मार्केटमध्ये इथे पण आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकते. जेव्हा महत्त्वाचे सपोर्ट ब्रेक होत असतात ना, तिथे बनणारे कॅन्डल पण मोठे असतात. मग मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट जो असणार आहे 24,661 ही लेवल, जिथून मार्केटने ब्रेकआउट दिला होता. ही लेवल दिसते ना, मागचं जे सेशन झालेलं होतं या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, मार्केट इथं जायचं, टेस्ट करायचं, इथे जायचं, टेस्ट करायचं, फायनली इथे ब्रेकआउट दिला होता. हे असं स्ट्रक्चर इथे बनलेलं होतं. मग ज्या ठिकाणावरून ब्रेकआउट दिला होता प्राईजने ना, ती लेवल आपल्यासाठी बनते सपोर्ट. हा एक चांगला सपोर्ट असेल. मग 24,661 हा मार्केटसाठी चांगला सपोर्ट असेल. इथे पण बघा, मार्केट इथे बाउन्स घ्यायचं प्रत्येक वेळेला, खाली जायचं, पण ह्या लेवलच्या खाली थांबत नव्हतं. म्हणजे हा एक झोन आहे, तुम्ही म्हणू शकतात की हा एक झोन आहे मार्केटसाठी, एक डिमांड झोन असणार आहे. ही जी लेवल असणार ना मार्केटसाठी असणार एक डिमांड झोन. मार्केट ह्या लेवलच्या खाली जायला नको, जात असेल तर विकनेस इथे येऊ शकतो. मग ठीक आहे ना, इथे सेलिंग वाढू शकते मार्केटमध्ये, कोणत्या लेवलला ब्रेक करू शकतं मार्केट, कुठून बाईंग येऊ शकते, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला चार्टवरती ओळखायच्या असतात. प्राइस ॲक्शनला फॉलो करायचं असतं, मार्केटचा ट्रेंड ओळखायचा असतो आणि ट्रेंडनुसारच काम करायचं असतं. जो व्यक्ती ट्रेंडनुसार काम करतो ना, तो मार्केटमध्ये फेल होत नसतो, ठीक आहे ना. पण हे ट्रेंड केव्हा फेल होत असतात, इंट्राडेमध्ये, की तुम्ही एका ट्रेंडला पकडून चालले, ट्रेंड रिव्हर्सल झाला, तुम्हाला लॉस झाला. ही ॲक्टिव्हिटी इंट्राडेमध्ये होतात. का होतात, स्पेक्युलेशन जास्त, इथे काय आहे, जास्त स्पेक्युलेशन आहे. पण जेव्हा तुम्ही पोझिशनली काम करतात ना, स्टॉकमध्ये एखादा स्टॉक आज घेतला, चांगल्या लेवलला घेतला, ट्रेंड बघितला आणि त्याला पोझिशनली घेऊन गेलो 5, 7, 8 दिवसांसाठी, तिथे छान पद्धतीने प्रॉफिट बनतं. इंट्राडेमध्ये लॉस होत असतात. तर ह्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन चार्टवरती करत चला. मार्केटचा ट्रेंड असतो, महत्त्वाचे सपोर्ट, रेजिस्टन्स, ते ओळखत चालायचं आहे. आणि जेव्हा पण काम कराल मार्केटमध्ये, जे इंट्राडेमध्ये काम करतात शक्यतो त्यांनी तर स्टॉपलॉसचा वापर करायचा आहे. एक चांगलं उदाहरण आहे आजच्या दिवशी तुमच्यासमोर, ह्या अशा पद्धतीचं. 15 मिनिटांमध्ये मार्केट खाली, काहींना सवय असते ते स्टॉपलॉस लावत नसतात, एकतर अभ्यास नसतोच, पण कॉल बाय करायचा, पुट बाय करायचा, मग असे हाल होत असतात त्यांचे. त्यासाठी स्टॉपलॉस तुम्ही नक्की लावला पाहिजे. आणि स्टॉक मार्केटचे नियम आहे, त्यांचं पालन नक्की करत चाला, शिकत चाला नवीन गोष्टी, समजलं का. तर माझ्या मते सर्वांना व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.